अखिल भारतीय पद्मशाली संघम संचलित पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अधिवेशन 1 सप्टेंबरला सोलापूर शहरात घेण्याचे 30 जुलै रोजी सायंकाळी झालेल्या बैठकीत ठरले असून ही बैठक सिद्धेश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। या बैठकीला अखिल भारतीय पद्मशाली संघमचे गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, अखिल भारतीय पद्मशाली संघमचे अध्यक्ष कनगटला स्वामी, उपाध्यक्ष रामकृष्ण कोंड्याल, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेश कोठे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा, अखिल भारतीय पद्मशाली संघमचे सचिव सत्यनारायण गुर्रम, पावरलूम विभागाचे अध्यक्ष अंबादास बिंगी, माजी महापौर जनार्दन कारंपुरी, अखिल भारतीय युवक जनसंघमचे अध्यक्ष प्रथमेश कोठे, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कमटम तसेच पश्चिम महाराष्ट्र अखिल भारतीय युवा जनसंघम, पद्मशाली ज्ञाती संस्था, पद्मशाली युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे सरचिटणीसपदी श्री दयानंद महादेव मामड्याल यांची नियुक्ती करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देत सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।